अशी काय आपल्याला होंडाची चावी बघायला भेटते, ज्यात तुम्हाला लॉक अनलॉक आणि होल्ड केलं डीप वगैरे वायपर आहे, होंडाची बॅजिंग आहे, शार्प P99 आहे, 458 लिटरचा बूट स्पेस बघायला भेटतो, जो की असं मॅसिव्ह असं बूट स्पेस आहे. या मॉडेलची प्राइसिंग पण तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटेल. एक शोरूम आणि ऑन रोड आपल्याला पुण्यामध्ये क्रिस्टल होंडा वाघोली येथे किती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो ज्ञान मराठी या युट्यूब चॅनलवरती. मराठमोळा युट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहे होंडा इलेव्हेटचा डिटेल वॉकराऊंड रिव्ह्यू, ज्यामध्ये तुम्हाला बेस्ट अशी जी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे ना ती बघायला भेटते 17-18 लाखाचं बजेटमध्ये. म्हणजे बाकी गाड्या पण तुम्हाला बघायला भेटतात, पण होंडाची जी रिलायबिलिटी आहे आणि जे गाडीमध्ये फीचर्स वगैरे देण्यात आलेले आहेत, तर तुम्ही थोडंसं 17 लाख पर्यंत ऑन रोड तुम्हाला टॉप मॉडेल पण येईल. हे VX CVT मॉडेल आहे, मॅन्युअल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये. फ्रंटला जर पाहिलं तर LED मध्ये आपल्याला DR देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर LED मध्येच लाईट सेटअप देण्यात आलेलं आहे प्रोजेक्टर, आणि इथे जर पाहिलं तर फॉग लॅम्प पण आपल्याला प्रोजेक्टर देण्यात आलेली आहे. फ्रंटला अशी सिग्नेचर ग्रिल देण्यात येते, होंडाचा लोगो, क्रोमची पट्टी आहे. इथे जर पाहिलं कूलिंग हुक देण्यात आलेले आहे. खाली जर बघितलं तर स्किड प्लेट देण्यात आलेली सिल्वर फिनिशमध्ये. आणि बाकी गोष्टी साईडला जर साईड प्रोफाईल जर पाहिली तर 17 इंच MRF चे आपल्याला टायर देण्यात आलेले आहेत, आणि अलॉय पण डायमंड कट देण्यात आलेले. त्यानंतर इथे जर पाहिलं तर कॉइल स्प्रिंगचे सस्पेन्शन देण्यात आलेले, आणि बाकी वायपर नॉर्मलच आहे. आपल्याला या मॉडेलमध्ये तुम्हाला ॲडस नाही बघायला भेटत. लेवल 2चा ॲडस आपल्याला ZX CVT किंवा ZX मॉडेलमध्ये बघायला भेटतं. सनरूफ पण आपल्याला देण्यात आलेले आहे इथे जर पाहिलं. बाकी रूप रेल पण आहे. साईडला जर आलं तर क्लॅडिंग वगैरे ब्लॅकमध्ये क्लॅडिंग आहे. रिक्वेस्ट सेन्सर दोन्हीकडे आपल्याला देण्यात आलेले आहे. त्यानंतर LED मध्ये इंडिकेटर, आणि बॅकला जर आलं तर डीप वगैरे वायपर आहे, होंडाची बॅजिंग आहे, शार्प P99 आहे. त्यानंतर वॉशर पण देण्यात आलेले आहे. ते जर पाहिलं तर LED मध्ये ब्रेक लाईट आहे, हॅलोजनमध्ये इंडिकेटर बघायला भेटतं, रिव्हर्स लाईट पण हॅलोजनमध्ये. त्यानंतर इथं जर आलं तर इलिव्हेटची बॅजिंग, IVTECची बॅजिंग देण्यात आलेली आहे. मागे जर बघितलं तर सिल्वर स्किड प्लेट देण्यात आलेली आहे. गाडीमध्ये जर ग्राउंड क्लिअर जर बघितलं ना आपण तर 215 mm चा मॅसिव्ह असा ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला गाडीमध्ये बघायला भेटतो, जो की तुम्ही इथे चेकआउट करूच शकता. एवढा मॅसिव्ह ग्राउंड क्लिअरन्स आपल्या इंडियन रोडच्या हिशोबाने डिझाईन केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही खडतर रस्त्याला ही गाडी नेताना विचार करायची गरज पडली नाही पाहिजे. त्यानंतर गाडीमध्ये तुम्हाला 40 लिटरचा फ्युल टँक कॅपॅसिटी बघायला भेटते. पेट्रोलमध्ये ही गाडी अवेलेबल आहे, फक्त होंडाने डिझेल बनवणं बंद केलेले आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर बॉटल होल्डर आहे, सिल्वरमध्ये तुम्हाला डोर हँडल देण्यात आलेले आहे. ब्लॅक पियानो ब्लॅक फिनिश इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर 18चा टचस्क्रीन डिस्प्ले, 4 स्पीकर आहे, 2 ट्विटर आहे. या मॉडेलमध्ये तुम्हाला एक छोटंसं सनरूफ पण बघायला भेटतं. त्यानंतर इथे जर आलं तर मॅन्युअलमध्ये ROM देण्यात आलेलं आहे. LED मध्ये केबिन लाईट देण्यात आलेले आहे फ्रंटला, आणि बॅक साईडला पण केबिन लाईट आहे, ते पण आपण चेकआउट करूया. ते जर पाहिलं तर AC देण्यात आलेलं आहे. मॅन्युअल ऑटोमॅटिक AC आपल्याला बघायला भेटतो. इथे जर पाहिलं तर वायरलेस चार्जर आहे, 12 वोल्टचं 180 वॅटचं पॉवर आउटलेट पण इथे बघायला भेटतं. त्यानंतर इथे जर पाहिलं तर 2 टाईप आहे, आणि इथे आपण वायरलेस चार्जर ऑन ऑफ करू शकतो. CVT गिअरबॉक्स, त्यानंतर 2 कप होल्डर देण्यात आलेले. इथे जर पाहिलं तर फॅब्रिक असे सीट आपल्याला बघायला भेटतात. सीटचं कम्फर्ट वगैरे बघितलं, स्पेस बघितलं तर भरपूर आपल्याला स्पेस पण आहे. त्यानंतर छोटा असा डिसेंट साईजचा ग्लोव बॉक्स बघायला भेटतो. इथे जर पाहिलं तर व्हॅनिटी मिरर सोबत आपल्याला सनसेट देण्यात आलेली आहे. ड्रायव्हर साईडला पण व्हॅनिटी मिरर ऑफर करण्यात आलेली आहे. इथे जर पाहिलं तर दोन्ही साईडला ग्रॅब हँडल आहे. स्टिअरिंग व्हील जर बघितला तर होंडाची बॅजिंग, इथे मीडिया कंट्रोल देण्यात आलेले आहे, क्रूज कंट्रोल यामध्ये नाही आहे. त्यानंतर त्या साईडला जर आलं, क्रूज कंट्रोल आहे या मॉडेलमध्ये देण्यात आलेले आहे. जर बघितलं तर इकडून आपण चेकआउट करू शकतो. रिक्वेस्ट सेन्सर आहे, मॅन्युअली ओपन करण्यासाठी अशी काय आपल्याला होंडाची चावी बघायला भेटते, ज्यात तुम्हाला लॉक अनलॉक आणि होल्ड केलं तर गाडी स्टार्ट पण करू शकतो आपण AC वगैरे कूलिंग करण्यासाठी. ड्रायव्हर साईड जर डोर बघितलं तर डोर ट्रिमवरती मिरर ॲडजस्टिंग आणि फोल्ड पण करू शकतो, ॲडजस्ट पण करू शकतो, लॉक अनलॉक, विंडो लॉक. त्यानंतर इथं जर पाहिलं तर ऑटो अप अँड डाऊन आहे. बाकी 3 पॉवर विंडो. जर पाहिलं तर बॉटल होल्डर पण देण्यात आलेले आहे. बाकी इथं आपल्याला ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आलेले आहे. लेन कीप अशी आपल्याला बघायला भेटतं. गाडी जर ऑन केली आपण तर आपल्याला असं काही इंटेरियर लुक बघायला भेटतो. मीडिया कंट्रोल्स आहे, इथे वायपरचे कंट्रोल्स आहेत,
इथे लाईटचे कंट्रोल्स, ऑटोमॅटिक लाईट आपल्याला बघायला भेटतात, ऑटो हेडलॅम्प म्हणून देण्यात आलेले आहे. त्यानंतर इंजिन स्टार्ट स्टॉप आहे. इथे जर पाहिलं तर आर्मरेस्ट देण्यात आलेलं आहे. स्मॉल साईजचं स्टोरेज पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. इथे पण एक स्मॉल साईजचं स्टोरेज देण्यात आलेलं आहे. त्यानंतर वायरलेस चार्जर वगैरे. इथे आपण आपल्या हाईटप्रमाणे सीट जर ॲडजस्ट केलं, गाडी ऑन करून बघूया पहिले. ते जर पाहिलं तर आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला भेटतो, जिथे RPM मीटर आणि स्पीडोमीटर देण्यात आलेले. खाली जर पाहिलं तर फ्यूल मीटर आहे. पार्किंग ब्रेक एंगेज केलेलं ते शो करते. पेडल शिफ्टर पण या मॉडेलमध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर 8 इंची टचस्क्रीन डिस्प्ले आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 स्पीकर आणि 2 ट्विटर येतात, ज्याची क्वालिटी एकदम नेक्स्ट लेवल आहे मित्रांनो. म्हणजे असे वाटणार नाही तुम्हाला, कंपनीकडनं फिट करून देण्यात आलेले. कॉपीराईटमुळे आपण ते देऊ शकत नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टा हँडलवरती पाहू शकता. इथे बॅक साईडला जर बघितलं तर फॅब्रिक अशी अपॉल्स्ट्री देण्यात आलेली आहे. वरती नॉर्मल डोर पॅड आणि बाकी डोर हँड बॉटल होल्डर आहे. इथे जर पाहिलं तर आपण आपल्या हाईटप्रमाणे ॲडजस्ट केलेलं आहे सीट. जर लेग स्पेस बघितला, इतका असा आपल्याला लेग स्पेस बघायला भेटतो. आणि हेडरूम जर बघितलं आपण तर एवढा असा हेडरूम. रिअरमध्ये तुम्हाला AC वेंट पण देण्यात आलेले आहे. खाली जर पाहिलं तर 180 वॅटचं पॉवर आउटलेट मागं पण आहे, त्यामुळे कसलीच अडचण येणार नाही. बॅकला जर पाहिलं तर LED मध्येच केबिन लाईट देण्यात आलेली आहे. आणि 3 पॉईंट सीट बेल्ट येतं. त्यानंतर हेडरेस्ट पण आपण तिन्ही ॲडजस्टेबल आहेत आपल्याला बॅक साईडचे. त्यानंतर 60-40 ॲडजस्टेबल स्प्लिट सीट आपल्याला बघायला भेटतात. गाडीचा जर बूट स्पेस जर बघितला तर आपल्याला 458 लिटरचा बूट स्पेस बघायला भेटतो, जो की असं मॅसिव्ह असं बूट स्पेस आहे. पार्सल ट्रे पण देण्यात आलेली आहे. त्यानंतर 60-40 स्प्लिट केल्यानंतर आपल्याला गाडीमध्ये जर पाहिलं तर असं काही मॅसिव्ह असा बूट स्पेस बघायला भेटतो, जो की तुम्ही चेकआउट करू शकता. बॅक साईडने सुद्धा टूल किट देण्यात आलेली आहे. स्टेपनीची साईज जर बघितली आपण तर एक साईज कमी 60 इंच आपल्याला गुडइयरचं टायर आणि टूल किट इथे देण्यात आलेले आहे. त्यासोबतच बूट लॅम्प पण प्रोव्हाइड केलेला आहे. हुक पण आहे इथे, बघू शकता तुम्ही. गाडीमध्ये असे जे गरजेचे फीचर्स आहेत आणि एक्स्ट्रा आपल्याला भरपूर, आणि 360 डिग्री आपण एक्स्ट्रा फिटमेंट ॲक्सेसरीजमध्ये फिट करू शकता. गाडीची डायमेन्शन जर बघितले ना तर स्क्रीनवरती डायमेन्शन दाखवले असतील, आणि या मॉडेलची प्राइसिंग पण तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटेल. एक शोरूम आणि ऑन रोड आपल्याला पुण्यामध्ये क्रिस्टल होंडा वागोली येथे किती पडेल ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर कसा वाटला मित्रांनो होंडा इलेव्हेटचा डिटेल वॉकराऊंड रिव्ह्यू आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती आणि मराठी भाषेत प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आणि आपल्या ऑटो ज्ञान मराठी या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.